नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ऑनलाईन पोलीस भरती या कोर्समध्ये। मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सरासरीवर एक प्रश्न बघितला होता। त्या प्रश्नामध्ये फक्त एक कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगितलं, तर त्या प्रश्नावर आधारित मी आजच्या ह्या पार्टमध्ये तुम्हाला दोन प्रश्न समजून सांगतो। ठीक आहे, प्रश्न पहा। पहिला प्रश्न काय म्हणतोय मित्रांनो, आता या ठिकाणी जर मी असं म्हटलं, या प्रश्नाला विचारण्याचे दोन स्टेप असतात, ते कसं असतात समजून घ्या। समजा आपल्याकडे टोटल 11 विद्यार्थी आहेत। किती विद्यार्थी आहेत मित्रांनो? 11 विद्यार्थी आहेत। इथून ते इथपर्यंत 11 विद्यार्थी आहेत। ठीक आहे, तर ते 11 विद्यार्थ्यांची जी सरासरी आहे ती किती दिलेली आहे? 20 किलोग्रॅम दिलेली आहे। या ठिकाणी 20 किलोग्रॅम वजन असेल। ठीक आहे, त्यांचं वजन सर्व 11 विद्यार्थ्यांचं जे वजन दिलं असेल 20 किलोग्रॅम असेल, किंवा 11 विद्यार्थ्यांचं वय हे 20 वर्ष असेल, म्हणजे या ठिकाणी 20 वर्ष समजा किंवा 20 किलोग्रॅम समजा। आता या ठिकाणी मी जर असं म्हटलं तुम्हाला की पहिल्या 6 विद्यार्थ्यांचे वजन 22 किलोग्रॅम आहे। पहिल्या 6 विद्यार्थ्यांचे वजन 22 किलोग्रॅम आहे। पहिल्या 6 विद्यार्थ्यांचे वजन किती किलोग्रॅम आहे? 22 किलोग्रॅम। आणि असं म्हटलं शेवटच्या 6 विद्यार्थ्यांचे, तर इथून इथपर्यंत 6 विद्यार्थ्यांचे वजन हे सुद्धा 19 किलोग्रॅम आहे। परंतु या ठिकाणी मला सांगा, विद्यार्थी टोटल 11 आहेत, परंतु काउंट करण्यामध्ये पहिल्या 6 आणि शेवटचे 6 असं मोजल्यावर एक विद्यार्थी जो आहे 6 नंबरचा हा डबल काउंट केला जातोय। म्हणजे तुमच्या समोर जर टोटल 11 विद्यार्थी असतील, तर पहिले 6 मोजले आणि शेवटून 6 मोजला, तर 6 नंबरचा विद्यार्थी हा पहिल्या पण पासून मोजला जातोय आणि शेवटून पण मोजला जातोय, म्हणजे तो डबल मोजला जातोय। तर अशा पद्धतीच्या अशा प्रश्नामध्ये टोटल 12 झाले, म्हणजे एक जास्तीचा झाला। ओके, आणि दुसरी एक कॉन्सेप्ट, दुसरी एक कंडिशन असते, असेच 11 विद्यार्थी आहेत। ठीक आहे, आता या 11 विद्यार्थ्यांमध्ये पहिले 5 विद्यार्थ्यांचे वय 19 वर्ष आहे। पहिल्या 5 विद्यार्थ्यांचे वय 19 वर्ष आहे, म्हणजे या ठिकाणी मी पहिले 5 विद्यार्थी घेतले, त्याच्यानंतर शेवटून 5 विद्यार्थी घेतले, परंतु टोटल किती विद्यार्थी आहेत? 11 विद्यार्थी आहेत। म्हणजे हा जो मधला व्यक्ती आहे तो पहिल्यापासूनही मोजला जात नाहीये आणि शेवटूनही मोजला जात नाहीये। या ठिकाणी सुद्धा हा 6 नंबरचा विद्यार्थी आहे, आणि या ठिकाणी जो डबल काउंट केला जातोय हा सुद्धा 6 नंबरचा विद्यार्थी आहे। तर अशा प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात। तर हे दोन प्रश्न तुमच्या समोर मी दिलेले आहेत, तर लक्षात घ्या। पहिला प्रश्न समजून सांगतो की 11 विद्यार्थ्यांचे वजन 20 किलोग्रॅम आहे। ओके, त्यापैकी पहिल्या 6 विद्यार्थ्यांचे वजन 22 किलोग्रॅम आहे आणि शेवटचे 6 विद्यार्थ्यांचे वजन 19 किलोग्रॅम आहे। तर 6व्या विद्यार्थ्याचे वजन किती किलोग्रॅम असेल? तर असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। पहिला सॉल्व कसं करणार? प्रॅक्टिकली जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही काय करणार? 11 विद्यार्थ्यांचे एकूण वजन, 11 विद्यार्थ्यांचे एकूण वजन, आता एकूण वजन काढायचे असेल तर सरासरी आणि नंबरने मल्टिप्लाय केलं तर 11 विद्यार्थ्यांचे एकूण वजन येईल, म्हणजे 11 गुणिला 20, त्यांचे एकूण वजन आलं 11 दुनी 22, 220 किलोग्रॅम, 220 किलोग्रॅम। ओके, आता त्यापैकी तुम्ही काय करणार? पहिले 6 विद्यार्थ्यांचे एकूण वजन, पहिल्या 6 विद्यार्थ्यांचे एकूण वजन, तर 6 गुणिला काय करणार? या ठिकाणी सरासरी 22 दिली आहे, तर ठीक आहे, 6 दुनी 12 म्हणजे 132 किलोग्रॅम त्या 6 विद्यार्थ्यांचे येईल 22 किलोग्रॅम प्रमाणे। त्याच्यानंतर शेवटचे 6 विद्यार्थ्यांचे वजन 19, ठीक आहे, 19 1400 म्हणजे 114 किलोग्रॅम या ठिकाणी येईल। आता जर तुम्ही विचार केला तर आपल्याकडे टोटल विद्यार्थी आहेत 11, परंतु आपले पहिले 6 आणि शेवटचे 6 या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला 12 विद्यार्थ्यांचं काय येईल? एकूण वजन येईल। तर 12 विद्यार्थ्यांचे एकूण वजन पहा काय आलं या ठिकाणी, बेरीज करूया। 4 आणि 2 6, 3 आणि 1 4 आणि 2 हे 246 किलोग्रॅम हे आलं 12 विद्यार्थ्यांचे वय, 12 विद्यार्थ्यांचं वजन। आणि याच्यातून जर 11 विद्यार्थ्यांचे वजन वजा केलं तर तुम्हाला त्या 6व्या विद्यार्थ्याचं वजन मिळेल। म्हणजे याच्यामधून जर आपण 220 मायनस केला, याच्यामधून जर आपण 220 मायनस केला तर काय येईल? 6 जसाच तसा, 4 मधून 2 गेले 6, तर 26 किलोग्रॅम त्या 6व्या विद्यार्थ्याचं वजन असेल। किती वजन असेल? 26 किलोग्रॅम। तर अशा पद्धतीने याला प्रॉपरने सॉल्व करता येतं, बरोबर। परंतु मागच्या वेळेस मी तुम्हाला जे शॉर्टकट सांगितलं ते शॉर्टकट या ठिकाणी अप्लाय करूया। समजलं असेल? व्यवस्थित लिहून घ्या। ओके, आता याला शॉर्टकटने कसं सॉल्व करणार? तर या ठिकाणी पहा,
आपल्याच्यावर किती विद्यार्थी दिलेले आहेत? 11. तर मी मोजून घेतो 1 2 3 6 7 त्याच्यानंतर 10 आणि 11. हे आपल्याला 11 विद्यार्थी या ठिकाणी दिलेले आहेत. किती विद्यार्थी दिलेले आहेत? 11. हे पुसून घेतो मी. आता या 11 विद्यार्थ्यांचे एकूण सरासरी वजन किती दिलेलं आहे मित्रांनो? 20 किलोग्राम. या ठिकाणी पहा, हे टोटल 11 विद्यार्थ्यांचे जे सरासरी वजन आहे ते किती दिलेले आहे? 20 किलोग्राम. ओके. त्यापैकी पहिले 6 विद्यार्थ्यांचे ऍव्हरेज काय दिलेलं आहे? 22 किलोग्राम. ओके. शेवटचे 6 जर मोजले तर हा 6 यांच्यामध्ये डबल काउंट केला जातोय. हा जो 6 नंबरचा जो व्यक्ती आहे हा दोघांमध्ये डबल काउंट केला जातोय. आणि शेवटचे 6 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती आहे मित्रांनो? 19 किलोग्राम. ठीक आहे. आता सर्वांचा जो ऍव्हरेज दिलेला आहे तो 20 किलोग्राम दिला आहे, म्हणजे याचा अर्थ 6 ला सुद्धा 20 असेल. परंतु पहिले 6 आणि शेवटचे 6 मध्ये काय फरक पडतो ते आपण या ठिकाणी पाहूया. आता मला सांगा, टोटल सरासरी किती आहे? 20 किलोग्राम. पहिले 6चे किती आहे सरासरी? 22. म्हणजे या ठिकाणी 20 दिलेले आहेत तर या ठिकाणी 22. म्हणजे एक समोस्याचे उदाहरण घेऊन तुम्हाला मी समजून सांगतो. वजन तात्पुरता बाजूला ठेवा. आता एकूण विद्यार्थी आहेत 11 विद्यार्थी. किती विद्यार्थी आहेत मित्रांनो? 11. तर एका विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे. ठीक आहे. मग त्याला एका विद्यार्थ्याला विचारलं की तुम्ही पर हेड म्हणजे प्रति किती समोसे खाऊ शकता? तर एकाने सांगितलं की आम्ही एक जण 20 समोसे खाऊ शकतो. मग त्याने काय केलं? 20 प्रमाणे 11 समोसे त्याने एक विद्यार्थ्याचे 20 असे 11 प्रमाणे त्याने समोसे आणून ठेवले. म्हणजे आपल्याजवळ त्याने 220 समोसे आणून ठेवले. त्यापैकी रांगेत बसवले सर्व 11 विद्यार्थ्यांना. त्यापैकी पहिले जे 6 विद्यार्थी असतील त्यांनी ऍव्हरेजली किती खाल्ले? 22 समोसे खाल्ले. ऍव्हरेजली म्हणजे काय? एका विद्यार्थ्याने 22 समोसे खाल्ले. परंतु त्यांच्या हिशोबाला किती होते? 20. पण त्यांनी खाल्ले किती? 22. म्हणजे एका विद्यार्थ्याने 2 समोसे जास्तीचे खाल्ले. एका विद्यार्थ्याने 2 समोसे जास्तीचे खाल्ले. असे किती विद्यार्थी आहेत? 6. म्हणजे त्यांनी जास्तीचे समोसे किती आले? एका विद्यार्थ्याने 2 खाल्ले म्हणजे 6 विद्यार्थ्यांनी 12 खाल्ले. किती समोसे जास्तीचे खाल्ले? 12 समोसे त्याच्यातून कमी झाले. आणि शेवटचे जे 6 विद्यार्थी होते त्यांनी 19 समोसे खाल्ले. किती समोसे खाल्ले मित्रांनो? 19 समोसे. राईट. त्यांच्या हिशोबाला किती होते? 20. पण त्यांनी खाल्ले किती 19 खाल्ले. म्हणजे एका विद्यार्थ्याने किती कमी खाल्ले? आपल्या ऍव्हरेज प्रमाणे एक समोसा कमी खाल्ले. तर 6 विद्यार्थ्यांनी किती समोसे कमी खाल्ले असतील? तर तर 6 विद्यार्थ्यांनी 6 कमी खाल्ले. तर याच्यातून आपण किती मायनस केला? 6 मायनस केला. कारण ते कमी खाल्ले आणि हे जास्ती खाल्ले. प्लस मायनस झाला, यांची वजाबाकी केली. 12 मधून 6 गेले 6, तर या ठिकाणी प्लस आहे. 12 मधून 6 गेले 6, तर या ठिकाणी उत्तर काय आलं? प्लस. मला सांगा, हा जो 6 नंबरचा विद्यार्थी होता मित्रांनो, हा त्या 11 विद्यार्थ्यांमध्ये होता. बरोबर. हिशोबाला किती येणार होते? त्याच्या हिशोबाला 20 येणार होते. बरोबर. मग त्याचे ते ऍव्हरेजली 20 आणि हे प्लस 6. का प्लस 6? कारण त्यांनी दोघांकडून खाल्ले. राईट. त्यांनी दोघांकडून तो काउंट केला गेला आहे. या ठिकाणी प्लस 6 झाला. तर 20 आणि 6 किती झाले? 26. तर जो 6 नंबरचा जो विद्यार्थी असेल त्याच्या हिशोबाला 26 समोसे येतील किंवा त्याचं 26 येईल किंवा त्याचं 26 किलो वजन येईल. समजलं? तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल शॉर्टकट पद्धतीने. ठीक आहे. दुसरा प्रश्नही तुम्हाला समजून सांगतो. हा याच्यामध्ये एक अतिरिक्त एक जण जास्त होता, कारण 11 विद्यार्थी होते पण 6 आणि 6 किती झाले? 12. तर त्यावेळेस आपण या ठिकाणी प्लस केला. तर पुढचं जे उदाहरण आहे सेम उदाहरण आहे, परंतु 11 विद्यार्थी आहेत आणि पहिले 5 आणि शेवटचे 5 असेच काउंट केले आहेत. तेही तुम्हाला समजून सांगतो. एक मिनिट व्यवस्थित लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता या ठिकाणी हा प्रश्न आपण सॉल्व्ह करूया. अकरा विद्यार्थी दिलेले आहेत आपल्याला. किती विद्यार्थी दिलेले आहेत? 11. ठीक आहे. मग 11 गुणीला या 20 लोकांची जर आपण वजाबाकी गुणाकार केला तर 11 दुनी किती आला? 22. या ठिकाणी किती आलं? 220 किलोग्राम. बरोबर. 11 विद्यार्थ्यांचे एकूण वजन. त्याच्यापैकी पहिल्या 5 विद्यार्थ्यांचे एकूण वजन म्हणजे विद्यार्थी 5 सरासरी 19. तर 19 5 किती झाले? 95. तर पहिले 5 विद्यार्थ्यांचे वजन किती आलं? 95 किलोग्राम. शेवटचे 5 विद्यार्थ्यांचं वजन किती आलं?
तर किती आहे 20, 20 100 बरोबर. आता शेवटचे 5 आणि पहिले 5 जर काउंट केले तर एकूण विद्यार्थी किती झाले 10 आणि विचारले किती आहेत सॉरी दिलेले किती आहेत 11. ठीक आहे, या ठिकाणी पहा 5 आणि पहिले 5 आणि शेवटचे 5 काउंट केले तर 10 विद्यार्थी होत आहेत. तर टोटल विद्यार्थी किती आहेत 11. तर 11 विद्यार्थ्यांचे एकूण वजन किती 220. याच्यातून आपण हे वजा करावं लागेल. ठीक आहे, 5 जसा तसा 9 195. या ठिकाणी जर 195 वजा केला, ठीक आहे, 10 मधून 5 गेले 5, इकडे उरला 1, 11 मधून 9 गेला 2, तर किती उत्तर आलं 25 किलोग्रॅम. म्हणजे जो 6 नंबरचा विद्यार्थी असेल त्याचे वजन किती असेल 25 किलोग्रॅम असेल. समजलं, हे प्रॉपरने सॉल्व्ह केलं. आता चला आता आपण या ठिकाणी या प्रश्नाचे एक शॉर्टकट पाहूया. आता शॉर्टकट कसं पाहणार, या ठिकाणी टोटल विद्यार्थी किती दिले आहेत 11. तर 1 2 3 4 5 त्याच्यानंतर 6 आणि या ठिकाणी आपण 10 11 घेतले. या 11 विद्यार्थ्यांचा जो ऍव्हरेज दिलेला आहे तो ऍव्हरेज काय दिलेला आहे 20 बरोबर. त्याच्यानंतर पहिल्या 5 विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज काय दिलेला आहे मित्रांनो आपल्याला 19 आणि शेवटचे 5 विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज काय दिलेला आहे, शेवटचे 5 विद्यार्थ्यांचा ऍव्हरेज दिलेला आहे 20 बरोबर. मग याला सॉल्व्ह कसं करणार, तर या ठिकाणी पहा हा जो 6 नंबरचा आहे याला तर 20 येणारच आहेत, याला 20 येणारच आहेत. आता या प्रश्नामध्ये पहा 6 12 होत होते म्हणून आपण ऍव्हरेज मध्ये प्लस करून तो सॉल्व्ह करत होतो बरोबर. प्लस करून आपण तो घेणार होतो. याच्यात एक विद्यार्थी कमी आहे म्हणून या ठिकाणी काय घेणार मायनस घेणार राईट. आता मला सांगा या ठिकाणी टोटल 20 समोसे आहेत परंतु यांनी 19 खाल्ले म्हणजे एक कमी खाल्ला. तर 5 विद्यार्थ्यांनी एक कमी खाल्ला तर किती कमी खाल्ले 5 आणि शेवटचे 5 ला यांनी बरोबर 20 समोसे खाल्ले म्हणजे या ठिकाणी यांचा काही संबंध येत नाही. यांना जास्त खाल्ले पण नाही आणि कमी खाल्लेले पण नाही म्हणजे या ठिकाणी 20. मग आता इथं या ठिकाणी किती कमी झाले -5 कमी झाले. तुम्हाला माहिती आहे याला जर सॉल्व्ह केलं तर मायनस मायनस प्लस येतो 20 आणि 5 किती झाला 25. 20 आणि 5 किती झाले 25. तर या ठिकाणी जो 6 नंबरचा विद्यार्थी आहे तर याला किती समस्या मिळतील 25, ऍव्हरेज पेक्षा 5 जास्त. तर अशा पद्धतीने हे शॉर्टकट तुम्हाला या ठिकाणी कामात येईल जास्त कॅल्क्युलेशन न करता. ओके, समजलं असेल व्यवस्थित लिहून घ्या. पहिला जे एक्झाम्पल आहे ते पण व्यवस्थित पहा. त्याच्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला जो ऍव्हरेज दिलेला असतो. आता या ठिकाणी जो ऍव्हरेज दिलेला आहे तो 20 जसाच तसा घेतला. मग याच्यात जास्तीचा आहे म्हणून या ठिकाणी प्लस घेतला. याच्यात एक विद्यार्थी कमी म्हणून या ठिकाणी मायनस घेतला. मग अशा व्यवहारामध्ये आपल्याला काय झालं होतं तर 6 विद्यार्थ्यांनी किती जास्त खाल्ले होते 2 तर 6 दुनी किती झाले होते 12. तर आपण या ठिकाणी प्लस 12 घेतला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी शेवटचे 6 ने 19 खाल्ले, एक कमी खाल्ले तर 6 लोकांनी एक कमी खाल्ले म्हणून किती आले -6. तर मला सांगा 12 मधून 6 गेले 6 प्लस मायनस प्लस तर प्लस 6 या ठिकाणी जर ऍड केला तर 20 अधिक 6 26 होतील. तर लक्षात घ्या हा प्लस इम्पॉर्टंट आहे आणि हा मायनस इम्पॉर्टंट आहे. जास्ती असतील तर प्लस घ्या, मायनस कमी असतील तर मायनस घ्या. तर हा कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. आणि जर तुम्हाला हे शॉर्टकट समजत नसेल तर कॅल्क्युलेटिव्ह तुम्ही ते आपल्या पहिल्या मेथडने सॉल्व्ह करू शकता. ओके, चला आपण पहिला प्रश्न पाहूया आजच्या सेशनचा. जो मागचा हे जे मी तुम्हाला समजून सांगितलं हे मागच्या व्हिडिओमध्ये जो शेवटचा प्रश्न होता त्याचे 2 टाईपचे प्रश्न समजून सांगितले. ओके, आजचा पहिला प्रश्न पहा. पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय 5 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी 37 आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती असा हा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या क्रमवार आपल्याला काय दिलेले आहेत 5 क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेले आहेत त्यांची सरासरी आपल्याला 37 दिलेली आहे आणि तर त्यापैकी आपल्याला मोठी संख्या कोणती असा हा प्रश्न विचारलेला आहे बरोबर. मग याला सॉल्व्ह कसं करणार तर या ठिकाणी लक्षात घ्या याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक पहिल्यांदा प्रॉपर मेथडने सांगतो मग नंतर त्याच्यानंतर शॉर्टकट सांगतो. आता याला आपण सॉल्व्ह करूया. ओके, समजा आपण त्या संख्या पुढील प्रमाणे असतील. ओके, आता त्या संख्या कशा असतात लक्षात घ्या. समजा मी 5 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या म्हणजे 2 3 4 5 6
हे 5 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत। 2पेक्षा हा 3 कितीने मोठा आहे? 1ने मोठा आहे। 2पेक्षा हा 4 कितीने मोठा आहे? 2ने मोठा आहे। 2पेक्षा हा 5 कितीने मोठा आहे? 3ने मोठा आहे। 2पेक्षा हा 6 कितीने मोठा आहे? 4ने मोठा आहे। बरोबर। समजा मी या ठिकाणी या 2ला जर x मानला, बरोबर, मग या 3ला काय मानू शकतो? कारण तो त्याच्यापेक्षा 1ने मोठा आहे म्हणजे x + 1। या 4ला काय मानू शकतो? 2पेक्षा 4 कितीने मोठा आहे? 2ने, म्हणजे मला x + 2, याला x + 3 आणि याला x + 4, अशा पद्धतीने मी त्या संख्यांना मानू शकतो। तर त्या क्रमवार ज्या संख्या असतील नैसर्गिक संख्या, तर पहिली संख्या x, दुसरी संख्या x + 1, तिसरी संख्या x + 2, तिसरी संख्या चौथी संख्या x + 3 आणि पाचवी संख्या x + 4। तर अशा पद्धतीने हे तुमचे 5 नैसर्गिक संख्या असतील। तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या क्रमवार नैसर्गिक संख्या 5 मिळाल्या, x, x + 1, x + 2, x + 3, x + 4। ठीक आहे, चला याला प्रॉपरने समजून सांगतोय, नंतर मी तुम्हाला याच्या शॉर्टकटने समजून सांगणार आहे। या ठिकाणी पहा, त्या संख्या आपल्याला ह्या दिलेल्या आहेत, बरोबर। 5 क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी 37 आहे। म्हणजे त्या संख्यांची जर बेरीज काढायची असेल, आता तुम्हाला माहिती आहे बेरीजचा फॉर्म्युला काय आला? ठीक आहे, बेरीजचा फॉर्म्युला काय आला? सम = ॲव्हरेज गुणिले n, बरोबर। आता सम म्हणजे काय? त्या संख्यांची बेरीज, त्या संख्यांची बेरीज। त्या संख्या कोणत्या आहेत आपल्याकडे? x, त्या संख्या लिहून घेतो, x प्लस दुसरी संख्या आहे x + 1, तिसरी संख्या आहे x + 2, चौथी संख्या आहे x + 3, पाचवी संख्या आहे x + 4। ओके, त्याच्यानंतर पहा ॲव्हरेज, त्या 5 संख्यांचा ॲव्हरेज काय दिलेला आहे? 37। या ठिकाणी 37 घेतला, गुणिला नंबर किती आहेत? 5, म्हणून या ठिकाणी गुणाकारात 5 घेतला, बरोबर। आता पुढे पहा, या सर्वांची आपण बेरीज करूया। x x x म्हणजे व्हेरिएबल असणारी संख्यांची बेरीज करा आणि कॉन्स्टंट संख्यांची बेरीज करा। आता 1 आणि x ची बेरीज होऊ शकत नाही, कारण x हा व्हेरिएबल आहे आणि 1 हा कोई संख्या आहे, नंबर्स आहे, म्हणून 1 2 3 4 5। तर या ठिकाणी जो x आहे तर किती आहे? 5x। आणि जे कॉन्स्टंट नंबर आहेत, जे स्थिरांक आहेत, त्यांची बेरीज करा। 1 2 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10। तर या ठिकाणी 10 घेतला, बरोबर। आता यांचा जर गुणाकार करणार तर 7 5 35 घेतला, 5 हातच्याला 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 किती आले? 18। तर यांचा जो गुणाकार मिळाला 37 गुणिले 5 किती आला? 185। पुढच्या स्टेपला पहा, हा 5x ॲज इट इज घेतला जसाच तसा, बरोबर। 185, हा +10 या ठिकाणी येताना काय आला? -10, +10 काय आला? -10, बरोबरच्या त्या साईडला येताना प्लसचा मायनस होतो, मायनसचा प्लस होतो, गुणाकारचा भागाकार होतो, भागाकारचा गुणाकार होतो, हे लक्षात घ्या। मग यांची जर बेरीज केली, 185 मधून 10 गेले तर किती आला? 175। 185 मधून 10 गेला किती आला? 175। आणि या ठिकाणी x आणि 5 यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते रिलेशन आहे गुणाकाराचं। 5 आणि x मध्ये रिलेशन गुणाकाराचं आहे। मला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर 5 गुणिला असल्यामुळे तो भागाकारात जाईल, 175 भागिले 5। याला जर भाग दिला तर भागाकार काय आला? 5 1 5, 5 त्रिक 15, किती उरले? 2। 17 मधून 15 गेले 2, 5 च्या अगोदर 2 ठेवला, 25, 5 5 25। म्हणजे या ठिकाणी मला जी x ची व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली? 35। x ची जी व्हॅल्यू मिळाली ती काय मिळाली? 35। आणि प्रश्नामध्ये काय म्हटलं हे? त्यापैकी मोठी संख्या कोणती? तुम्हाला मधली संख्या, मोठी संख्या, 2 नंबर संख्या, 3 नंबर संख्या, अशा पद्धतीने तुम्हाला कोणतीही संख्या विचारली तर त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता। प्रश्नामध्ये आपल्याला मोठी संख्या विचारली म्हणून मोठी संख्या घेतली, मोठी संख्या या ठिकाणी काय? x + 4, x + 4। x ची व्हॅल्यू किती मिळाली मित्रांनो? 35। तर या ठिकाणी घेतला 35 + 4, 35 + 4 किती झाले? 39। तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या संख्या काढता येतील। 5 क्रमवार नैसर्गिक संख्याची सरासरी 37, तर अशा पद्धतीने ते उत्तर येईल 39। ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4, 39। समजलं सर्वांना? हे प्रॉपर मेथडने तुम्हाला समजून सांगितले। तुम्हाला हे एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायची गरज नाही, तर एक्झाम मध्ये सॉल्व्ह कसं करा ते शॉर्टकट मी तुम्हाला समजून सांगतो, हे व्यवस्थित लिहून घ्या। चला आता आपण एक शॉर्टकट पाहूया। मित्रांनो या ठिकाणी पहा,
आपल्याला ऍव्हरेज काय दिलेला आहे 37, बरोबर 37. 37 ही संख्या आपल्याला ऍव्हरेज दिलेला आहे. संख्या किती आहेत 5 आणि आपल्याला संख्या कोणत्या म्हणतात नैसर्गिक. म्हणजे याचा अर्थ नैसर्गिक संख्यांचा जो ऍव्हरेज असतो तो मिडल नंबर असतो, बरोबर. म्हणजे तिकडेही सारखे नंबर असतील, 4 2 नंबर तिकडे असतील आणि 2 नंबर इकडे असतील. 37 नंतरची नैसर्गिक संख्या कोणती आली आपल्याला नैसर्गिक म्हणते, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी काय असेल 38 आणि पुढची संख्या काय असेल 39, राईट. मग 37च्या अगोदर संख्या कोणती असेल 36. नैसर्गिक म्हटलं म्हणजे त्यांच्यामधला फरक कितीचा असतो 1चा असतो. 36च्या अगोदर काय आले 35. तर ह्या त्या संख्या आहेत मित्रांनो ज्या नैसर्गिक संख्या आहेत. ओके. आता 3 आणि 2 5 झाले. आपल्याला सर्वात मोठी संख्या विचारली तर सर्वात मोठी संख्या कोणती आली 39. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल. त्याचं उत्तर आहे 39. ओके. हे झालं एक शॉर्टकट. बरं हे 5च होते म्हणून आपल्याला बरोबर लिहिता आले. जर जास्त आले तर ह्यालाही आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. हे ठराविक नंबरसाठी हे शॉर्टकट लागू आहे. परंतु एक शॉर्टकट मी तुम्हाला असं सांगतो, हे शॉर्टकट फक्त नैसर्गिक संख्यांसाठी लागू आहे. समसंख्यांसाठी वेगळं, विषम संख्यांसाठी वेगळं आहे. ठीक आहे. म्हणजे काय असतं या ठिकाणी 5च्या जागेवर जर जास्ती संख्या आली तर त्यावेळेस हे शॉर्टकट तुम्हाला लागू असेल. आता तुम्हाला प्रश्नामध्ये असं विचारलं मोठी संख्या कोणती, बरोबर मोठी संख्या. मोठी संख्या काढण्यासाठी काय करायचं, जो ऍव्हरेज आपल्याला दिलेला आहे तो जसा आहे तसा घ्या, बरोबर. लहान संख्या काढायची असेल तर त्यासोबत मी लहान संख्या घेऊन घेतो. छदोतीस जसाच तसा. इकडे मोठी म्हणजे प्लस, इकडे लहान म्हणजे मायनस घ्या. आता ह्या ब्रॅकेट मध्ये काय करा मित्रांनो, जेवढ्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत 5 संख्या, त्या 5 घ्या मायनस. या 5 मधून तुम्हाला काय मायनस करावं लागेल 3 मायनस करा. नैसर्गिक संख्यांसाठी तुम्ही 3 नंबर लक्षात ठेवा. नैसर्गिक संख्या असतील क्रमवार तर त्यासाठी तुम्हाला 3 मायनस करावं लागेल. या ठिकाणी सेम घ्या 5 मायनस 3, बरोबर. याला सॉल्व्ह केलं की तुम्हाला लहान मोठी संख्या मिळेल. ओके. 37 जसाच तसा प्लस 5 मधून 3 गेले 2 तर किती आला 37 प्लस 2 39. तर 39 ही मोठी संख्या मिळाली, राईट. तसंच 37 मायनस 5 मधून 3 गेले 2, 37 मधून 2 गेले 35. तर 35 ही तुम्हाला लहान संख्या मिळाली. हे जे शॉर्टकट आहे मित्रांनो फक्त नैसर्गिक संख्यांसाठी लागू आहे, समसंख्यांसाठीही लागू आहे, विषम संख्यांसाठीही लागू आहे. बट या ठिकाणी 5 मधून कंपल्सरी 3 मायनस केला, या ठिकाणी कंपल्सरी 3 मायनस करायचा. केव्हा, ज्या वेळेस नैसर्गिक संख्या असतील त्यावेळेस. समसंख्या असतील त्यावेळेस मी तुम्हाला वेगळे शॉर्टकट सांगेल, विषम असेल त्यावेळेस तुम्हाला वेगळे शॉर्टकट सांगेल. समजलं सर्वांना. हा पहिला प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. पुढचा प्रश्न म्हणतो प्रश्न क्रमांक 22. आता या ठिकाणी विषम म्हटलंय, लक्षात घ्या. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता आपल्याला विषम संख्यांची सरासरी 23 आहे आणि 7 संख्या दिलेल्या आहेत, बरोबर. याला जर तुम्ही प्रॉपरने सॉल्व्ह केलं तर प्रॉपरने तेच येईल. म्हणजे समजा विषम म्हटलं म्हणजे आता 1 3 5 7, मग याच्यापेक्षा हे कितीने मोठा आहे 2 ने, याच्यापेक्षा हा कितीने मोठा आहे 4 ने, याच्यापेक्षा हा कितीने मोठा आहे 6 ने. म्हणजे विषम वेळेस काय होतंय 2 2 चा फरक वाढत जातोय. म्हणजे याला जर मी x म्हणला तर हा काय येईल x+2, हा काय येईल x+4, हा काय येईल x+6, बरोबर. अशा या संख्या तुमच्या तयार होतील. परंतु याला आपण आता प्रॉपरने सॉल्व्ह करत नाही. याला आपण त्या 2 शॉर्टकट मी जे तुम्हाला सांगितलं त्या शॉर्टकटने सॉल्व्ह करूया. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी काय दिलेली आहे 23. आता मला सांगा 7 ही संख्या विषम आहे आणि दिलेली सरासरी सुद्धा विषम आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ 23 हा मध्यभागी असेल की त्या त्यांचा काय असेल ऍव्हरेज आहे. 7 क्रमवार विषम संख्यांचा ऍव्हरेज काय दिलेला आहे 23, बरोबर. विषम म्हटलंय म्हणजे 7 म्हटलंय तर 23च्या नंतर 3 तिकडे असतील आणि 23च्या अगोदर 3 संख्या इकडे असतील आणि त्या संख्या विषम असतील. 23 नंतरची विषम संख्या कोणती 25, 25 नंतर कोणती 27, 27 नंतर कोणती 29, बरोबर. 23 नंतर 25, 25 नंतर 27, 27 नंतर 29. तर 23च्या नंतर तिकडे त्या 3 विषम संख्या असतील आणि 3 अगोदर असतील. या ठिकाणी 21, 21च्या अगोदर 19,
19च्या अगोदर 17. तर ह्या तुमच्या 7 क्रमवार विषम संख्या आहेत की ज्यांचा ऍव्हरेज हा काय दिलेला आहे 23 दिलेला आहे. समजलं सर्वांना. तर आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, सर्व त्यापैकी मोठी संख्या कोणती, तर मोठी संख्या तुमची मिळाली 29 आणि लहान संख्या मिळाली 17. आता या ठिकाणी 7 संख्या होते म्हणून 3 तिकडे लिहिता आले आणि 3 इकडे लिहिता आले, कारण विषम 23 हे विषम आहे म्हणून ऍव्हरेज मध्यभागी घेतला. बरोबर. जर मोठ्या संख्या आल्या तर काय करणार, म्हणजे समजा तुम्हाला 25 म्हणजे 50 संख्या दिल्या असतील, बरोबर, तर 25 तिकडे आणि 25 इकडे, 26 दिले असतील तर 25 तिकडे आणि 25 इकडे लिहिता येईल का, नाही, तेवढा जास्त वेळ जाईल. मग त्यासाठी मी तुम्हाला जे शॉर्टकट मागच्या वेळेस सांगितलं ते शॉर्टकट या ठिकाणी समजून घ्या. मोठी संख्या, सर्वात मोठी संख्या लिहून घेतो, सर्वात मोठी संख्या. त्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, जो ऍव्हरेज आहे तो जसा आहे तसा लिहा 23 प्लस मोठी म्हणून दिलेल्या ज्या संख्या असतात 7 त्याच्यातून 1 मायनस करा. दिलेल्या ज्या संख्या असतात त्याचे हे विषम आणि सम साठी सेम लागू आहे. याच्यातून आता आपण किती मायनस केला, 1 मायनस केला. जेवढ्या टोटल संख्या असतात त्याच्यातून 1 मायनस केला. समसाठीही लागू आहे आणि विषम संख्यांसाठीही लागू आहे. परंतु नैसर्गिकसाठी किती मायनस करायला सांगितलं तुम्हाला, 3 मायनस करायला सांगितलं, सॉरी 2 मायनस करायला सांगितलं. ओके. आता या ठिकाणी सर्वात लहान विषम संख्या आहेत. ओके, विषम आहेत विषम, सम असेल सम. 23 जसा आहे तसा घेतला, लहान म्हणजे मायनस, आणि हा सेम पॅटर्न घ्या 7 - 1. आता पुढे जर सॉल्व्ह करायचं असेल तर 23 जसाच तसा अधिक 7 मधून 1 गेला 6, 23 आणि 6 किती झाले, सॉरी 29, 23 आणि 6 किती झाले 29. तर या ठिकाणी 29 ही सर्वात मोठी संख्या आली. आता या ठिकाणी जर सॉल्व्ह केलं तर 23 - 7 मधून 1 गेला 6, 23 मधून 6 गेले किती उरले, 3 गेले 20 आणि 3 गेले 17. तर सर्वात लहान संख्या कोणती आली 17, सर्वात मोठी संख्या कोणती आली 29. तर या ठिकाणी पहा, सर्वात लहान संख्या 17 आणि सर्वात मोठी संख्या 29, ज्या पहिल्या शॉर्टकटने सांगितलं, आणि दुसरं शॉर्टकट पहा 29 आणि 17 आलेलं आहे. म्हणजे हे केव्हा अप्लाय करायचे मित्रांनो, ज्या वेळेस या 7पेक्षा जर जास्त मोठ्या संख्या आल्या त्यावेळेस तुम्हाला अप्लाय करावं लागेल. ठीक आहे. तर जास्त संख्या आले त्यावेळेस हे शॉर्टकट अप्लाय करा आणि कमी आले तर हे शॉर्टकट अप्लाय करा, ॲज यू विश. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. आपल्या प्रश्नामध्ये मोठी संख्या म्हटलंय म्हणजे पर्याय क्रमांक 1 29. सातारा पोलीस 2017ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती. आता या ठिकाणी आपल्याला लहान संख्या विचारली. मागचा जो प्रश्न आहे तोच प्रश्न आहे, परंतु वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारला आहे. तर लहान संख्या कोणती आली 17. तर पुढच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 17 आहे, पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न विचारला आहे सांगली पोलीस 2016 मध्ये. जे मागच्या वर्षाचे जे प्रश्न असतात तेच प्रश्न रिपीट होतात, फक्त व्हॅल्यू चेंज असतात. काही पोलीस भरतीला मध्ये काही व्हॅल्यू चेंज वगैरे नाही, जसेच तसे प्रश्न रिपीट झालेले आहेत, हे लक्षात घ्या. समोर तुमच्या समोर डाटा दिलेलाच आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25 24. ठीक आहे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. आता या ठिकाणी 5च संख्या दिलेल्या आहेत आणि विषम म्हटलंय आणि ऍव्हरेज सुद्धा विषम दिलेला आहे. बरोबर. मग याला कसं सॉल्व्ह करणार, 47 ही मिडल नंबर असेल की तो त्यांचा ऍव्हरेज आहे. बरोबर. 5 संख्या म्हटलंय म्हणजे काय, 47च्या तिकडे 2 असतील, 47च्या अगोदर 2 असतील. इकडे 2 संख्या विषम म्हटलं तर 49, त्याच्यानंतर 51. राईट. अगोदर म्हटलं तर काय 45 45च्या अगोदर 43. तर सर्वात लहान संख्या 43, सर्वात मोठी संख्या 51. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय त्यापैकी मोठी संख्या. तर या प्रश्नाचं उत्तर जे असेल ऑप्शन या ठिकाणी रॉंग आहेत. तर या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते असेल 51. ओके. आता याला शॉर्टकटने जर सॉल्व्ह करायचं असेल तर शॉर्टकटने सॉल्व्ह कसं करणार, सर्वात मोठी संख्या हे पण शॉर्टकट आहे, सर्वात मोठी संख्या. ऍव्हरेज जो आहे जसा आहे तसा घेतला 47, मोठी म्हटलं प्लस. जेवढे आपल्याला नंबर दिलेले आहेत, नंबर किती दिलेले आपल्याला 5, त्याच्यातून 1 मायनस करा. 5 मधून 1 मायनस केला किती येईल 4. तर 47 अधिक 4
तर 47 मध्ये जर 4 मिळवलं तर उत्तर काय आलं 51. तर ही काय आली सर्वात मोठी संख्या, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन हे रॉंग आहेत. ठीक आहे, तर 51 यस त्या सर्व संख्या असतील विषम संख्या. 43 ऑप्शन असेच असतील तुमच्याकडे 43, 45, 49, 51. ओके. आता सर्वात लहान संख्या, सर्वात लहान संख्या